आहे सप्टेंबर 2024 अखेर भाग 3 त्यांनी माझी नोंदसह पूर्ण केलेला आहे। तर कोणकोणत्या नोंदी घेतलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघूया। या नोंदीमध्ये मुलांनी पदार्थाची जोडी, खीर तयार करणारे लागणारे पदार्थ, दिनदर्शिकामध्ये असणाऱ्या बाबी, राष्ट्रीय सण, आता हिवाळा संबंधी शब्द, हिवाळ्यातील फळे, हिवाळ्यातील पिके, त्याच्यानंतर हिवाळ्यातील भाजीपाला, विरुद्धार्थाचे शब्द, त्याच्यानंतर शब्दार्थ, एक अनेक, या पद्धतीच्या नोंदी घेतलेल्या आहेत। आणि या पानावर भारताविषयी माहिती, त्याच्यानंतर यासुद्धा पानावर यमक असणारे शब्द, अशा वेगवेगळ्या बाबीच्या नोंदी या ठिकाणी घेतलेल्या आहेत। प्रत्येकाने एक पदार्थांची जोडी सांगायची। भाजी भात। खीर तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात? साखर, रवा, तांदूळ, तूप, काजू, बदाम। नेक्स्ट गुड। दूध, साखर, रवा, तांदूळ, इलायची, तूप। नेक्स्ट दूध, साखर, रवा, तांदूळ, तूप, इलायची, खोबरे, खीस। गुड। दूध, साखर, रवा, तांदूळ, इलायची, खोबरे, खीस। गुड। दूध, साखर, रवा, तांदूळ, इलायची, गुड। खोबरे, खीस। नेक्स्ट दूध, साखर, रवा, तांदूळ, इलायची, खोबरे, खीस। नेक्स्ट दिनदर्शिकेमध्ये कोणकोणत्या बाबी असतात त्याची नोंद घेतलेली आहे। वाच बरं बेटा। महिन्याचे नाव, वारांची नावे, तारीख, मराठी महिने, धार्मिक सण, राष्ट्रीय सण, अमावस्या, पौर्णिमा, जयंती, पुण्यतिथी, संकष्ट चतुर्थी, दिन विशेष, विवाह मुहूर्त, वास्तू मुहूर्त, एकादशी। पुढं राष्ट्रीय सण ची नोंद घेतलेली आहे। सांगा बरं मुलांनो, आपले राष्ट्रीय सण किती आहेत? 2। कोणकोणते? पाठ्यांशाला आधारित काही विरुद्धार्थी शब्दसुद्धा या ठिकाणी माझी नोंदवर घेण्यात आलेली आहेत आणि हे विरुद्धार्थी शब्दसुद्धा मुलांनी सहज पाठ केले आहेत। सांगा मुलांनो। थंड, हसणे, गोड, इकडे, पक्की, फुलणे, कोमेजणे, उंच, लांब, संथ, थंड, थंडी, गरमी। विरुद्धार्थी शब्दाबरोबर काही शब्दार्थ किंवा समानार्थी शब्दाचे सुद्धा माझी नोंदवर नोंदी केलेल्या आहेत आणि या शब्दाचे अर्थसुद्धा मुलांनी पाठ केलेले आहेत। चला मुलांनो सांगा। खुलेना, बोचले, झरणे, लाडे लाडे, गट्टी, थोर, जयंती, पुण्यतिथी, जळे, संथ, हळू, उंडारणे, गोरा, इकडे बघा सर्वांनी, पळभर, मनभर, मनभर म्हणजे काय? सवड, उसंत, शिरला, हां गेला। आपण म्हणतो ना बैल गोठ्यात शिरला, म्हणजे बैल गोठ्यात विरुद्धार्थी गेला। शब्द, शब्दाचे अर्थ, त्याचबरोबर एक अनेक म्हणजे अनेक वचनी शब्दसुद्धा या नोंदी घेतलेल्या आहेत। चला सांगा। बांगडी, पैसा, घर, खुर्ची, झाड, वही, डोळा, घरटे, कुत्रा, गाय, मुलगा, मुलगी किंवा मुले, पतंग, हां पतंग या शब्दाचा अनेक वचन सुद्धा काय होते? पतंग, पेरू, पोपट, सिंह, केळ, केळचं काय होते? केळी, बॉलचं अनेक वचन बॉलच। पाठामध्ये किंवा कवितेमध्ये असणारे यमक शब्दांची यादीसुद्धा माझ्या नोंदवर केलेली आपणाला या ठिकाणी दिसत आहे।